महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पाली येथे गुरव समाजाची संवाद बैठक संपन्न। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे अध्यक्ष बंडू वीरेश्वर खंडाळे आणि प्रमुख कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीमध्ये अष्टविनायक क्षेत्र येथे श्री बल्लाळेश्वर मंदिर, त्याचबरोबर धोंडसे येथील सुधागड किल्लागडावरील भोराई देवीचे मंदिरातील पुजारी, व्यवस्थापक, जमिनीतील वहिवाटदार यांच्या समवेत गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या वतीने राज्य सरकारच्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2016 संदर्भात नुकताच राज्यामध्ये शासनाच्या लीगल वेबसाईटवरती अधिकृत आराखडा जाहीर झाला आहे। या संदर्भात राज्य सरकारने सूचना आणि हरकती मंदिर पुजारी, व्यवस्थापक, वहिवाटदार यांच्याकडून 5 जूनपर्यंत मागवलेले आहेत। त्या संदर्भात गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या कार्यक्षेत्रात त्या अनुषंगाने सुधागड पाली येथे राज्य सरकारच्या नवीन कायद्याचे स्वरूप, त्याचबरोबर त्याचा गुरव, पुजारी, व्यवस्थापक आणि वहिवाटदार यांना कशा प्रकारे फायदा आणि नुकसान होऊ शकतो याबाबतीत सर्व उपस्थित समाज बांधवांसमोर बंडू खंडागळे यांनी संवाद साधला। यावेळी अनेक पुजारी यांनी कायद्याच्या संदर्भात भूमिका मांडली। यासाठी राज्य सरकारला विनंती, सूचना, त्याचबरोबर कायद्यासाठी समाज बांधवांच्या उपस्थितीत हरकती मंदिर पुजारी यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले। यावेळी स्थानिक सुधागड तालुका तहसीलदार यांना देखील त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले। लवकरच विभागीय कोकण आयुक्त यांना रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या अंतर्गत पुजारी वर्गाकडून आलेल्या सर्व सूचना आणि हरकती प्रत्यक्ष भेटून इनाम वर्ग 3 साठी राज्य सरकार नवीन कायदा बनवण्यात येणार असल्याने त्याबाबत सूचना, हरकती यांचे निवेदन देण्यात येणार आहे। या बैठकीसाठी अनेक पुजारी, समाज बांधव, गुरव समाज रायगड ठाणे मुंबई या संस्थेचे प्रमुख कार्यकारी मंडळातील पदाधिकारी आणि स्थानिक पुजारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पाली। बोला, तुमच्या निवेदनासंदर्भात सांगा काय आहे। नमस्कार, मी बंडू वीरेश्वर खंडागळे, अध्यक्ष गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था। आज खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे राज्य सरकारचा नुकताच एक महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप आराखडा अधिनियम 2026 या संदर्भात एक आराखडा नुकताच सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया, TV चॅनलच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून जे मंदिरातील पुजारी आहेत किंवा जे वहिवाटदार आहेत, विश्वस्त आहेत, यांच्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक नवीन कायदा येणार आहे आणि त्या संदर्भात तो आराखडा खऱ्या अर्थाने समाजासाठी उपलब्ध झाला आहे। त्याच्यासाठी 5 जून 2026ला साधारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या आराखड्यावरती गुरव, पुजारी, वहिवाटदार, व्यवस्थापक यांनी आपल्या हरकती आणि सूचना निश्चितच आम्ही सरकारचं, जर आमच्या जमिनी, दैवतांच्या जमिनी ज्याच्या आम्ही हक्काने हक्कदार आहोत, पुजारी आहोत, आम्ही त्या जमिनीचे आज मालक सदरी जरी नसलो तरी इतर हक्कामध्ये आम्ही आहोत, परंतु मालक सदरी म्हणून, आमच्या पुजाऱ्यांचे मालक म्हणून